पुणे शहरातील निवडणुकीला रंग चढत असतानाच पुणे पोलिसांच्या वतीनं एक मोठे पाऊल उचलण्यात आले असून दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच ताब्यात काही नावांची यादी देण्यात आली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार राजकीय रिंगणात उतरल्यानं प्रशासन सतर्क झाले असून पोलिसांच्या दृष्टीनं ॲक्टिव्ह असलेल्या 20 गुन्हेगार उमेदवारांची सविस्तर यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आली आहे. या उमेदवारांवर कडक नजर ठेवण्याचे आदेश देऊन पुणे पोलिसांनी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. मुख्यमंत्री सोमवारी पुणे दौऱ्यावर असताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुन्हेगार उमेदवारांची यादी आणि त्यांची पार्श्वभूमी मुख्यमंत्र्यांना सविस्तरपणे ब्रीफ केली. निवडणूक प्रक्रियेत कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी कठोर पावले उचलण्याचे स्पष्ट संकेत यावेळी देण्यात आले. यानंतर मंगळवारी पार पडलेल्या गुन्हे आढावा बैठकीत पुणे पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखा तसेच सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना स्पष्ट सूचना दिल्या. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवावे. कोणत्याही प्रकारची दहशत, दबावतंत्र, पैशांचा गैरवापर किंवा आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले. हे 20 उमेदवार विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपी आहेत किंवा सराईत गुन्हेगारांच्या छत्रछायेखाली त्यांची वाटचाल सुरू असल्याचं समोर आले आहे. पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची स्वतंत्र विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईनं नजर ठेवणार आहेत. गुन्हेगारी हस्तक्षेप खपवून घेणार नाही. मतदारांवर दबाव टाकणं, धमक्या देणं किंवा कायदा सुव्यवस्थेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई, नोटिसा, तडीपारी किंवा आचारसंहितेनुसार कठोर पावले उचलली जातील असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी झिरो टॉलरन्स धोरण राबवले जाणार असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गुन्हे शाखेनं गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. संबंधितांवर आम्ही विशेष लक्ष ठेवून आहोत. त्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके नेमली आहेत, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.